हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली ब्लाऊजवर जर डिझाईन बनवायची असेल म्हणजे बॅकनेकला, तर आपल्याला सुचतं की डिझाईन कशी बनवावी, पण ज्या वेळेस आपल्याला बाहीवर डिझाईन बनवायची असते अशा वेळेस आपल्याला खरंच सुचतच नाही की डिझाईन कशी बनवावी आणि बाहीच्या डिझाईन आपल्या ब्लाऊजला सूट होईल का, आपल्याला सूट होईल का, किंवा त्या साडीला मॅच होईल का, असे बरेच सारे प्रश्न पडलेले असतात. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आहे आणि ह्या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आज ह्या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जावं. यासाठी त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी कधीच डिझाईन बनवलेली नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. छान अशी लॉंग कोपऱ्यापर्यंत ही स्लीव्ज आहे आणि खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. एवढंच नाही तर छान असा मोठासा काठ आपण बाहीवर घेतलेला आहे आणि यावर आज आपण अगदी सोपी झटपट तयार होणारी डिझाईन बनवणार. तर खरं तर ही जी काही बाही आहे तर ह्या बाहीची लांबी होती 9.5, अर्धा इंच मार्जिन ऍड केलं, असं टोटल 10 झालेलं आहे. त्यानंतर बाहीची घडी आपण इथे 8 टाकली होती आणि तयार झाली होती 7. त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत बाही आहे. सो याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपण इथे घेतली होती 3 इंच आणि रेग्युलर जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपण ही बाही कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही स्लीव स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, ही जी काही बाही आहे मेन फॅब्रिकची तर ती सरळ ठेवायची. त्यानंतर आपली अस्तरची बाही त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना अजिबात तिरकं होणार नाही, वरखाली होणार नाही, मार्जिन कमी जास्त होणार नाही. तर ह्या गोष्टीची इथे खरे तर आपल्याला काळजी घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग झाल्यानंतर ही बाही ह्या पद्धतीने सरळ करून वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आता ही टीप मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, म्हणजे ते आपल्याला कमी पडायला नको मार्जिन, यासाठी. ठीक आहे, त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची. जोडून झाल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. ठीक आहे, सो बघा, परफेक्ट अशी बाही इथे फायनली आपली रेडी झालेली आहे. त्यानंतर सेंटर पॉइंटला सगळ्यात आधी एक मार्किंग करून घ्यायची. आता ही मार्किंग झाल्यानंतर इथे आपण रेड कलरचा प्लेन कपडा यूज करणार आहोत. तर बघा, मग इथे 1 इंचाची पट्टी ऑलरेडी मी कटिंग करून घेतलेली आहे. 1 इंचाचीच करायची आहे, खूप काही करायची गरज नाहीये. त्यानंतर काय करायचं आहे, आता ही कट करून सेम साईज मध्ये करायची आहे बघा. ठीक आहे, आता ही आपल्याला दोन्ही साईडनी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आणि मध्ये पुन्हा एक फोल्ड करायचा. तर अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून इथे आपल्याला खरं तर चपटी पट्टी तयार करून घ्यायची आहे. सो डिझाईनसाठी आपल्याला ती लागणार आहे. गोलाकार नॉट सारखी सुद्धा तुम्ही बनवू शकता, बट या डिझाईनला चपटी पट्टी अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसेल असं मला वाटतंय. सो त्यामुळे मग मी इथे चपटी पट्टी तयार करून घेते. तुम्हाला जर यापेक्षा बारीक पट्टी हवी असेल तर तुम्ही तशीही इथे बनवू शकतात, पण मी खूप बारीक किंवा खूप जाड न बनवता जरा मीडियम साईजची पट्टी इथे तयार करून घेतलेली आहे, म्हणजे ती डिझाईनला सुद्धा व्यवस्थित मॅच व्हावी यासाठी. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे छोट्या छोट्या ह्याचे पीसेस करायचे आहेत सेम साईज मध्ये. तर 1 इंचाच्या केल्या तरी सुद्धा चालणार आहे, किंवा 1.25 ते 1.5 इंचापर्यंत जरी पट्टी केली तरी चालेल. म्हणजे कसं तुम्हाला पण जोडताना थोडं मार्जिन हवं. अगदी परफेक्ट छोट्या छोट्या केल्या तर जोडताना थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे मग किंचितची
मोठी केली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या पट्ट्या तयार करून घेतल्या. त्यानंतर काय करायचं, तर सेंटर पॉइंट पासून दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंचाची मार्जिन ठेवत इथे लाईन ड्रॉ करून घ्यायचं. ही जी काही पट्टी आहे त्याची रुंदी 1 इंच आहे, म्हणून मग मी ती यूज करूनच इथे लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे, त्यानंतर इथे ह्या पद्धतीने पट्टी फोल्ड करत आपल्याला टीप मारून ही पट्टी जोडून घ्यायची आहे. सो बघा, मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही पट्टी लावत आहे यामधलं जे काही डिस्टन्स आहे, म्हणजे जे काही अंतर आहे, तर ते कमी जास्त व्हायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. जर का त्याचं अंतर कमी जास्त झालं तर फिनिशिंग, डिझाईनचं लुक सगळंच बिघडू शकतं, तर तसं होऊ देऊ नका. सो बघा, मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे या पट्ट्या लावून घेतल्या. सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. एक साईडनी पट्टी लावून झाल्यावर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. सो बघा, मग व्यवस्थित एकसारखं एकाच लेवलमध्ये मी इथे ह्या पट्ट्या लावून घेते. खाली आपण भरपूर सारा डिस्टन्स ठेवलेला आहे. खरं तर मोठा काठ होता, त्यामुळे खालची जी काही काठाची पट्टी होती तेवढं सोडून आपण वरती ही जी काही नॉट आहे तर हे लावून घेतलेले आहे. पुन्हा सांगते, 2 नॉट लावताना त्यामधलं अंतर कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. आता एक साईडचं लावून झालेलं आहे, बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडचं लावायचं आहे. सो तुम्ही एकसारखी मार्किंग करून घेतली चॉकच्या सहाय्याने तरी सुद्धा चालेल, म्हणजे ते कमी जास्त होणार नाही. ठीक आहे, सो बघा, मग फायनली इथे ह्या पद्धतीने आपण ह्या पट्ट्या लावून घेतल्या. सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप द्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतील. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना, तर ते आपल्याला इथे कट करायचं आहे, पण अगदी काळजीपूर्वक. चुकून आपली बाहीला कट जाऊ शकतो. ठीक आहे, सो त्यामुळे अगदी व्यवस्थित ते पकडत पकडत एक्स्ट्राचं कट करायचं आहे, म्हणजे मग आपल्याला पुढची डिझाईन बनवणं इझी जावं खरं तर यासाठी. सो मग मी अगदी व्यवस्थित एक एक पकडलं आहे, म्हणजे ते 2-2 लेयर आहे आणि कडेकडेने ते एक्स्ट्राचं कट केलं. सो बघा, मग किती व्यवस्थित एकाच लेवलमध्ये ते जोडलं गेलं. त्यानंतर ह्या पद्धतीने अगदी किंचितच फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे जशी आपण दाबटीप देतो ना तशी दाबटीप सारखंच देऊन घ्यायचं आहे. म्हणजे कट करून पुन्हा जॉईन करण्यापेक्षा ह्या पद्धतीने आपण बाही शिवू शकतो. कमीत कमी टाईममध्येही ती स्टिच होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. कुठून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही आणि दिसायला तर सेमच दिसणार आहे. कट करून जरी जोडलं तरी तसंच होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अगदी किंचितचं मार्जिन ठेवत इथे त्यावर फोल्ड केलं, जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस देखील राहणार नाही. सो बघा, मग अशा पद्धतीने अगदी परफेक्ट प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडला इथे टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक नॉट होऊन घ्यायची आहे. तर इथे मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट वापरणार आहे. असंही ह्या ब्लाऊजला ती इझिली मॅचच होणार आहे. जर का तुमच्या बाहीवर कॉपर गोल्डन किंवा सिल्वर वर्क असेल तर मग त्या कलरची नॉट तुम्ही यूज करायची. आणि बघा, मग मी एकाडे एक इथे ओवून घेत आहे अशा पद्धतीने. जर तुम्हाला डायरेक्ट हाताने ओवता येत नसेल तर तुम्ही इथे सेफ्टी पिन सुद्धा यूज करू शकतात, बट मी डायरेक्टच टाकत आहे, कारण की खूप पण बारीक असं नॉट नाहीये की त्यातून ती नॉट ओवली जाणार नाही असं. ठीक आहे, सो बघा, मग एक साईडने ओवून घेतलं की किती लागते दुसऱ्या साईडने त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि थोडं एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. आता पुन्हा झिकझॅकमध्ये आपल्याला ते ओवून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर एकाडे एक ओवून घ्यायचं आहे, जेणेकरून ना ते खूप सुंदर असं डिझाईन तयार होतं. ते तुम्हाला शेवटी लक्षात येईलच. बघा किती छान प्रॉपर परफेक्ट असं आपण एकसारखं इथे खरं तर ओवून घेतलेलं आहे. ठीक आहे, यानंतर आता ह्या नॉटला आपल्याला सिंपल असं फॅब्रिक पासून लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला इथे रेडीमेड छोटंसं लटकन असेल तसं जरी लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात. एखादं मनी वगैरे यूज करून छोटंसं हँगिंग जरी लावलं तरी सुद्धा चालणार आहे, बट इथे आपण सिंपल असं फॅब्रिक पासून लटकनच बनवणार आहोत. खरं तर ही जी काही लटकन आहे ना, याची पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट आणि खूप सुंदर असं दिसणारं लटकन इथे तयार होते. शेवटी तुमच्या ते लक्षात येईलच. फक्त सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आणि हे सरळ करायचं आहे ह्या पद्धतीने. बघा पानाचा शेप कसा असतो अगदी परफेक्ट त्याच टाईपमध्ये ते तयार होत आहे. हे बघा, क्रॉसमध्ये केलं ना की पुन्हा असं ह्या पद्धतीने इथे फोल्ड करायचं, त्यामध्ये नॉट टाकायची आणि मग इथून टीप मारायची. सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कट करायचं. पुन्हा हे मी तुम्हाला सरळ करून दाखवते. बघा, सो बघा किती छान परफेक्ट अगदी कमीत कमी टाईममध्ये ते लटकन तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे ह्या पद्धतीने जसं फूल बांधतो ना
तसं फोल्ड करत इथे आपल्याला टिप मारायची आहे. खरं तर इथे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात किंवा जर तुम्हाला डायरेक्ट बांधायचं असेल तर तुम्ही बांधूही शकतात. पण मी इथे डबल टिप देऊन लॉक करते, जेणेकरून ते परमनंट होईल. तुम्हाला बांधण्याचा पण ताण राहणार नाही, कमी जास्त होण्याचा वगैरे, आणि तिथून ते निघणार पण नाही. ठीक आहे. सो बघा, लॉक केल्यानंतर तिथे सेंटरला आपण एखादं बटन, मनी किंवा छोटासा पॅच वगैरे असं काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथे लावू शकता. ठीक आहे. नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे, पण लावल्याने त्याचं लुक छान येईल. त्यानंतर गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये इथे मी छान अशी एक लेस घेतली आणि ती फक्त खाली बॉर्डरला आपल्याला लावायची आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला जिथे नॉट लावलेली आहे ना आपण रेड कलरच्या, तिथे पण जर उभी लावायची असेल तर लावू शकतात. बट मला असं वाटतं की त्याची गरज नाहीये. उगीच आपलं फिनिशिंग लुक सगळेच बिघडू शकतं. त्यामुळे अशी ही लेस छान दिसते फक्त खाली बॉर्डरला. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठलीही डिझायनर लेस पण यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथे रेड अँड गोल्डन कलरचीच घेतलेली आहे, जी आपल्या काठाला, साडीला सुंदर अशी मॅचही होते आणि नक्कीच आपली डिझाईन ही बाही छान अशी उठून दिसावी यासाठी. ठीक आहे. आणि इथे सेंटरला म्हटल्याप्रमाणे एक बटन लावून घ्यायचं आहे. सो बघा, मग फायनली अगदी कमीत कमी टाइममध्ये झटपट तयार होणारी साधी आणि सोपी बाही डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खरं तर कसं आहे ना, कोपऱ्यापर्यंत बाहीचं ना खूप ट्रेंड चालू आहे आणि फुगा बाही वगैरे याचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. पण का कधी कधी आपल्याला ना तशा बाही डिझाईन्स बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, जास्त काही ओपन वगैरे पार्टही नको असतो. अशा वेळेत अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. या छानशा डिझाईनमुळे साडीला, ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग, स्टिचिंग अगदी सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर लुक येईल. ठीक आहे. सो मग अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा, मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग, स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग, स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग, स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग, स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.